नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कायमधारा पद्धती बघणार आहोत. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर जे आर्थिक बदल झालेत, ते आर्थिक बदल मूलतः भारतीय जी पद्धती होती त्या एकूण पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणणारी ती पद्धती होती. आणि त्यामुळे स्वाभाविकच येथील जमीन महसूल पद्धती बदलली, येथील आर्थिक रचना बदलली. या सगळ्या पद्धती बदललेल्या दिसतात. ज्या राजे रजवाड्यांच्या काळात ज्या पद्धती होत्या त्या पद्धती आता हळूहळू बदलायला लागल्या. कायमधारा पद्धती लागू होण्यापूर्वी भारतामध्ये नवाबांकडून राजांकडून जो टॅक्स गोळा केला जात होता तो अन्नधान्याच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात तो केला जात होता. त्याचं स्वरूप पण वेगवेगळं होतं. कधी ते 9 दशांश होतं, कधी ते 1 दशांश होतं. वेगवेगळं होतं. वेगवेगळ्या राजाच्या कालखंडात ते वेगळं होतं, वेगवेगळ्या नवाबांच्या कालखंडात ते वेगळं होतं. परंतु झालं असं की जेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केली आणि ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की भारतीय अर्थव्यवस्था पूर्णतः हातात घेऊन जेव्हा इथे असं म्हणता येईल की त्याचा अंदाजपत्रक तयार करून कुठल्या बाबींवर किती खर्च करायचा आणि कुठे खर्च करू नये हे जेव्हा ठरवण्याची वेळ आली, त्यावेळेला ब्रिटिशांना असं वाटलं की आपण जे काही राबवतो आहे त्या सगळ्या बाबी या व्यवस्थित केल्या पाहिजे, नीटनेटक्या केल्या पाहिजे. या पद्धतीने त्यांनी विचार केला आणि त्यासाठी त्यांनी जेव्हा बंगाल त्यांच्या ताब्यात आला त्यावेळेला 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या हाती बंगाल पूर्णपणे आला असं म्हणता येतं. आणि त्यामुळे मग बंगाल पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं की तिथे बंगालमध्ये बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क कंपनीला मिळाले. आता दिवाणी हक्क मिळाल्यामुळे तेथील जी सगळी उलाढाल होती, आर्थिक व्यवहार होते, ते सगळेच्या सगळे ब्रिटिशांच्या ताब्यात आले आणि त्यामुळे ब्रिटिशांनी महसूल वसूल करण्याचे प्रत्यक्ष अधिकार आता वापरायला सुरुवात केली. त्यांनी त्यांनी आपला चेहरा दिसू दिला नाही. त्यांनी काय केलं की म्हणजे 1757 प्लासीची लढाई झाली, त्यानंतर बक्सारची पण लढाई झाली, तरी प्रत्यक्ष त्यांनी नवाबाचं पद रद्द केलेलं दिसत नाही. तिथे नवाबाला बागुलबुवा म्हणून उभा केला. म्हणजे प्रत्यक्ष नवाबाच्या हातात सत्ता नाही पण नवाबाचं पद जरूर आहे, नाही का. म्हणजे जसं मीर कासिम तुम्हाला दिसतो, मीर जाफर तुम्हाला दिसतो. तर त्यामुळे काय झालं की तिथे नवाब हे पद आहे पण नवाबाला कुठलेही अधिकार नाहीत आणि दिवाणी हक्क मिळाल्यामुळे स्वाभाविकच तेथील महसूल वसूल करण्याचे अधिकार ब्रिटिशांना मिळाले. पण ब्रिटिश प्रत्यक्ष महसूल वसूल करत नव्हते. त्यांनी काय केलं, मोहम्मद रजा खान आणि राजा सिताब राय यांच्याकडे ही जबाबदारी दिली. आता दिसायला काय दिसते की वसूल कोण करतो, राजा सिताब राय, मोहम्मद रजा खान आणि त्यांच्या हाताखाली अमीन आमिल हे होते, म्हणजे एजंट्स होते की जे महसूल वसूल करणारे अधिकारी होते एक प्रकारचे. म्हणजे महसूल वसूल करणारे हे भारतीय दिसतात पण महसूल जमा हे ब्रिटिशांच्या खात्यामध्ये होते आणि त्यामुळे आपोआप ब्रिटिशांना त्यांची जी तिजोरी होती ती भरण्याची संधी याच्यातून प्राप्त झाली आणि त्यांनी तिजोरी भरायला सुरुवात केली. मग येथील जी पद्धत होती ती पद्धत बदलविण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. काय पद्धती होती, जेव्हा वॉरेन हेस्टिंग्ज आला त्यावेळे त्याने लिलावाची पद्धत इथे सुरू केली. म्हणजे 1 वर्षासाठी बोली बोलणे, एखाद्या प्रांताचा लिलाव, एखाद्या जमीनदारीचा लिलाव करायचा आणि तिथे जो जास्तीत जास्त बोली बोलेल त्याला ती जमीन देऊन द्यायची. मग तो जेवढी बोली बोलला तेवढा टॅक्स वसूल करत असे लोकांकडून आणि ब्रिटिशांच्या तिजोरीमध्ये तो देत असते. यामुळे काय व्हायचं की ब्रिटिशांना हा निश्चित आकडा समजत नव्हता की किती महसूल येणार. मग आता हा आकडा जर निश्चित करायचा असेल तर त्यासाठी टॅक्स पण निश्चित करावा लागतो आणि या सगळ्या बाबी निश्चित करण्यासाठी मग पुढे
लॉर्ड कॉर्नवॉलिसला ही जबाबदारी आली किंवा कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था केली असं म्हणता येईल. लॉर्ड कॉर्नवॉलिसने एक कायम धारा पद्धती नावाची पद्धत भारतामध्ये सुरू केली, जी तुमच्या बोर्डवर दिसते आता सध्या स्क्रीनवर. कायम धारा पद्धती 1793 मध्ये त्याने ती लागू केलेली दिसून येते आणि ही पद्धती भारतामध्ये त्याने लागू केली असं आपण म्हणू. कायमधारा पद्धती यामुळे काय होणार होतं तर यामुळे स्थिरता येणार होती. कायम स्वरूपाचा टॅक्स हा जनतेवर पडणार होता, शेतकऱ्यांवर पडणार होता आणि त्यामुळे सरकारला पण निश्चिती मिळणार होती आणि म्हणून त्यांनी कायमधारा पद्धती, याला परमनंट सेटलमेंट असं सुद्धा म्हणतात. तर त्यासाठी कॉर्नवॉलिसने काय केलं की सर्वात प्रथम कॉर्नवॉलिस, जॉन शोअर, जेम्स ग्रँट व जोनाथन डंकन यांना मदतीला घेतलं आणि कॉर्नवॉलिसने बंगाल प्रांताचा पूर्ण दौरा केला, कारण की कायमधारा पद्धती बंगालमध्ये लागू झालेली दिसून येते आपल्याला. त्याने आधी हा बंगालचा दौरा केला, किती जमीन आहे, तिथे कशी व्यवस्था चालते, या सगळ्या बाबी आधी त्यांनी समजून घेतल्या आणि त्या जमिनीची व्यवस्था कशी लावायची याच्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मग आता त्यांच्या लक्षात हे आलं की इथे जे चालते आहे ती पद्धती तशी ब्रिटिशांसाठी खूप काही फायद्याची आहे नाही आणि म्हणून काय करायचं की त्या पद्धतीला बदलून टाकायचं. मग पद्धती बदलवायची आहे तर त्याकरिता त्यांनी मग संपूर्ण बंगालचा दौरा केला आणि 3 प्रश्न त्यांच्या समोर उभे झाले. हे तुमच्या स्क्रीनवर मी दाखवलेले आहेत. काय प्रश्न निर्माण झाले ते याच्यातून तुमच्या लक्षात येईल. प्रश्न असा निर्माण झाला की हा प्रश्न दिसतो तुमच्या समोर, जमिनी संबंधीचा करार सरकारने जमीनदारांशी करावा की शेतकऱ्यांबरोबर करावा, हा प्रश्न त्यावेळेला त्यांना पडला की हा करार नेमका करायचा तर कोणासोबत करायचा, नाही का. आणि स्वाभाविक होतं, बरोबरही होतं की हा करार करायचा आहे हे ठीक आहे, पण कोणासोबत, म्हणजे त्यासाठी जमीनदारांना पकडायचं की प्रत्यक्ष शेतकरी जो कष्ट करतो आणि टॅक्स भरतो त्याला पकडायचं की नेमकं कोणाला, म्हणजे जमिनीचा मालक सुद्धा कोणाला समजायचं. जमिनी संबंधीचा करार सरकारने जमीनदारांशी करावा की शेतकऱ्यांबरोबर करावा, आता त्यांनी त्याच्यावर विचार मंथन करायला सुरुवात केली. दुसरा प्रश्न त्यांना पडला किंवा त्यांनी या प्रश्नावर विचार केला, तो असा विचार केला की सरकारच्या हिश्श्याचं प्रमाण काय राहील, हा एक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. सरकारच्या हिश्श्याचे प्रमाण काय असावे, म्हणजे सर्वात प्रथम तर हे ठरवायचं होतं की जमीन नेमकी कोणाची, म्हणजे जमीनदारांची की शेतकऱ्यांची. दुसरा प्रश्न असा होता की सरकारच्या हिश्श्याचं प्रमाण काय राहील, म्हणजे जमीनदारांकडे जर जमीन दिली तर मग सरकारचं काय, नाही का, किंवा सरकारला त्याच्यातून काय हिस्सा मिळणार, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न त्यांना पडला. आणि तिसरा जो प्रश्न होता तो असा होता की व्यवस्था काही वर्षांसाठी करायची, म्हणजे ही महसूल व्यवस्था जी आहे ती काही वर्षांसाठी करावी की स्थायी स्वरूपाची करावी, म्हणजे परमनंट करावी. आता हे 3 प्रश्न त्यांच्या समोर आले, त्याच्यावर त्यांनी चिंतन केलं, त्यांच्यावर मतमतांतर पण झालं. त्यांचं सगळ्यांचं मत सारखं होतं असं नाही. तर त्याच्यामध्ये जेव्हा त्यांचं मतमतांतर झालं तेव्हा जॉन शोअरने जे मत मांडलं ते मत इथे मी तुम्हाला दाखवतो आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसते. शोअरच्या मते जमीनदार जे होते हे जमीनदार भूमिस्वामी असल्याने त्यांच्याकडून सरकारने निश्चित कर घ्यावा. पहा, शोअरने सरळ स्पष्ट म्हटलं की जमीन कोणाची तर जमीन जमीनदारांची, म्हणजे जमीनदार हा भूमिस्वामी असल्याने त्याच्याचकडून सरकारने निश्चित कर घ्यावा, म्हणजे शेतकऱ्यांशी सरकारचा काहीही संबंध राहणार नाही, असा तो सरळ स्पष्ट अर्थ शोअरच्या मताचा निघतो. जेम्स ग्रँटने काय म्हटलं की जमीनदारांना भूमिस्वामी तो मानायला तयारच नव्हता. जेम्स ग्रँट
त्याचं म्हणणं होतं की नाही नाही, हे भूमिस्वामी नाहीतच, जमीनदार भूमिस्वामी नाही, आणि त्यामुळे जमीनदारांसोबत करार करण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये आपसात हे मतमतांतरे झाली, त्यावेळेला प्रधानमंत्री विल्यम पीट आणि नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष जो होता डंडास, यांनी कॉर्नवालिसच्या योजनेला मान्यता देण्यासाठी त्याच्याकडे प्रस्ताव आला होता. तर त्यावेळेला त्यांनी आता हे मतमतांतर बघितली आणि त्याचं काय करायचं हे त्यांनाही अंदाज होताच. स्वतः कॉर्नवालिसचं म्हणणं असं होतं की तो एक तर जमीनदारांच्या घराण्यातून तो आला होता, आणि त्यामुळे स्वाभाविकच त्याचं म्हणणं असं होतं की जमिनीचा मालक हा जमीनदारच आहे, आणि त्यामुळे जमीनदारांसोबत करार व्हावा असं कॉर्नवालिसला वाटत होतं, आणि म्हणून कॉर्नवालिसची शिफारस त्याच पद्धतीची होती. मग प्रधानमंत्री विल्यम पीट इंग्लंडचा आणि नियंत्रण मंडळाचा जो अध्यक्ष होता डंडास, यांच्याकडे ही कॉर्नवालिसची योजना गेली, आणि कॉर्नवालिसच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली. ठीक आहे. आणि ही योजना 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये लागू करण्यात आली. आता नेमकं काय लागू करण्यात आलं ते आपण बघूया की काय त्याच्यामध्ये ठरलं. हां, तर त्याच्यामध्ये असं ठरलं की शेतकऱ्यांनी द्यावयाचा कर हा आता परमनंट निश्चित करण्यात आला. म्हणजे ही योजना काय म्हणते ते बघतोय आपण. योजना असं म्हणते की शेतकऱ्यांचा कर हा आता काही कुठल्या लिलावावर नाही किंवा कशावर नाही, तो सरळ सरळ शेतकऱ्यांनी जो द्यावयाचा कर आहे तो निश्चित करण्यात आला. आणि दुसरा मुद्दा त्याच्यात, शेतकऱ्यांपासून तो वसूल करण्याची जबाबदारी ही जमीनदारांची होती. ठरलेली रक्कम त्यांनी म्हणजे जमीनदारांनी कंपनीच्या कोशात भरणा करून उरलेली स्वतःजवळ ठेवावी. बघा, भूमिस्वामी कोण आहे? भूमिस्वामी जमीनदार आहे. ठीक आहे. जमीनदार कोणाकडून टॅक्स वसूल करेल? तर शेतकऱ्यांकडून वसूल करेल. तो किती करायचा हे सुद्धा निश्चित करण्यात आलं. ठीक आहे. तो वसूल झाल्यानंतर मात्र शेतकरी काही कंपनीला टॅक्स देणार नाही, ते देतील जमीनदारांना. आणि जमीनदाराचं हे काम आहे की जो ठरलेला टॅक्स, म्हणजे जमीनदारासोबत सुद्धा करार झाला ना, जमीनदार आणि कंपनी यांच्यामध्ये पण करार झाला, आणि त्यामुळे जमीनदारासोबत झालेल्या करारामध्ये ज्या बाबी ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे जमीनदाराने ठरलेली रक्कम कंपनीच्या राजकोषात आणून भरणा करावी आणि उरलेली स्वतःजवळ ठेवावी, असं त्याच्यामध्ये ठरलं. त्याच्यानंतर जोपर्यंत ठरलेली रक्कम जमीनदार, कारण की करार कोणासोबत झाला? जमीनदारासोबत. जोपर्यंत ठरलेली रक्कम जमीनदार नीटपणे देतील तोपर्यंत त्यांचा जमीनदारीचा अधिकार कायम राहील किंवा कायम होता. म्हणजेच काय की जमीनदाराने ज्या दिवशी ती रक्कम भरली नाही त्या दिवशी जमीनदाराची जमीनदारकी गेली, असा त्याचा अर्थ त्याच्यानुसार होत होता. त्यामुळे ठरलेली रक्कम जमीनदाराने भरावी. कुठे भरायची? तर राजकोषामध्ये कंपनीच्या. ते म्हणजे ती रक्कम, ते ठराविक रक्कम देण्यास बाध्य राहतील किंवा बाध्य होते, आणि त्याचा कमी उत्पन्नाशी किंवा अधिक उत्पन्नाशी काहीही संबंध नव्हता. कारण की शेतकऱ्यांसोबत त्यांचा करार आहे, त्यांनी तिथे शेतकऱ्यांपासून घ्यावा. म्हणजे हे जे आहे टॅक्स, तो शेतकऱ्यांकडून जमीनदारांनी घेतला, त्याच्याशी सरकारचा काही संबंध नव्हता. आता सरकार जमीनदारांकडून टॅक्स मागते, मग जमीनदार कुठून आणतो? शेतकऱ्यांकडून. तो किती आणायचा तो त्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांकडून त्यांचं ठरलेलं आहे, शेतकरी आणि जमीनदार यांच्यात ठरलेला आहे. आता सरकारचा सरळ सरळ संबंध हा जमीनदारांशी होता. जमीनदाराने वसुली करावी आणि सरळ उत्पन्न आणून कंपनीच्या खात्यात ती भरावी, असं तिथे ठरलं. शिवाय शेतीतून जास्त उत्पादन झाले तरी तो जमीनदारांचा ज्यादा फायदा होता, म्हणजे त्याच्याशी सरकारला देणं घेणं नाही. बरं,
कर निश्चित करताना तो 1765च्या करापेक्षा कितीतरी जास्त निश्चित करण्यात आला होता. म्हणजे जमीनदार आणि कंपनी यांच्यामध्ये जो टॅक्सचं प्रमाण ठरलं होतं ते खूप जास्त होतं, ऑलरेडी जास्त होतं. त्यामुळे जास्त मागण्याचं काही कारण नव्हतं. कंपनीने जे निश्चित केलं होतं तेच जास्त होतं. 1765च्या तुलनेत ते कितीतरी होतं. आणि त्यामुळे गोळा झालेल्या या कराच्या 8/9 भाग कंपनीला देऊन, म्हणजे टोटल 9 भाग करायचे, जेवढाही उत्पन्न झालं त्याचं, त्यापैकी 8 भाग कंपनीचे आणि 1 भाग त्या याला काय म्हणता येईल, जमीनदाराचा राहील. म्हणजे त्या एका भागासाठी जमीनदार जमीनदारकी स्वतःजवळ ठेवतो आहे आणि उरलेला 1/9 हिस्सा आपल्या कामाचा मोबदला म्हणून जमीनदारांनी स्वतःजवळ ठेवावयाचा होता. ही होती एकूण कायमधारा पद्धतीतील अट किंवा अशा पद्धतीचा करार. कायमधारा पद्धतीनुसार ब्रिटिश आणि जमीनदार यांच्यामध्ये ठरला होता. शेतकरी आणि जमीनदार यांच्यामध्ये करार झाला की किती उत्पादन होईल एक अंदाज बांधण्यात आला आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्याने किती महसूल जमीनदाराला द्यायचा हे निश्चित झालं. आता जमीनदाराने काय करायचं, शेतकऱ्याकडून तो टॅक्स वसूल करायचा आणि तो कंपनीला राजकोषामध्ये आणून भरून द्यायचा. मग त्याने जर जास्त महसूल जमा केला तर तो जास्त महसूल त्याच्याकडे राहील. उत्पादन जास्त झालं तरीही तो 1/9 हिस्सा हा त्या जमीनदाराचा राहील आणि जे काही जास्त उरेल ते जमीनदाराचं राहील. अशा पद्धतीने जमीनदाराला प्रमोट करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिसने ही योजना राबविली दिसून येते. या व्यवस्थेचे काय गुण आणि दोष होते ते आपण थोडक्यात बघूया. वार्षिक अंदाजपत्रक आता तयार करता येऊ लागलं, कारण की किती टॅक्स जमा होणार हे कॉर्नवॉलिसला समजलं. कारण की टॅक्स किती येणार हे निश्चित झालं ना, त्यामुळे त्याला ते माहित पडलं की आता टॅक्स एवढा येणार. त्यावरून अंदाजपत्रक तयार करता आलं. म्हणजे किती पैसा येणार आणि कुठे खर्च होणार हे त्यांना समजायला लागलं. दुसरा फायदा हा झाला की उत्पादन करण्याचे प्रोत्साहन जमीनदारांना मिळाले. कारण की जमीनदार आतापर्यंत असं होतं की जे काही उत्पादन होईल ते सरकारी तिजोरीत जमा करत होते. आता असं नव्हतं. एक निश्चित उत्पादन ठरविण्यात आलं की एवढं तुम्ही द्या. जमीनदारांनी तेवढा कंपनीच्या राजकोषात भरायचा. मग जेवढं जास्त राहील तेवढा हा जमीनदारांचा फायदा होता. मग जमीनदार जमीन जास्त वाढवू लागला, जास्त शेतकरी आपल्या जमिनीवर ठेवू लागला आणि जास्तीत जास्त जमीन तो उत्पादनाखाली आणू लागला आणि त्यामुळे स्वाभाविकच उत्पादन जे वाढेल ते जमीनदारांच्या तिजोरीत जाईल. कंपनीचा असा फायदा झाला की त्यांना जमीनदारांचा पाठिंबा मिळाला. कारण की याच्यानंतर 1857चा उठाव जेव्हा आपण बघू त्याच्यात लक्षात येईल की जमीनदारांचा पाठिंबा हा याला होता, कंपनीला होता. कारण की कंपनीने जमिनीची मालकीच जमीनदारांना दिली होती आणि त्यामुळे स्वाभाविकच जमीनदार हे त्यांचे एकनिष्ठ बनले. हा फायदा झाला कंपनीचा. भ्रष्टाचाराला आळा बसला, कारण सगळं निश्चित आहे. म्हणजे किती टॅक्स द्यायचा हे निश्चित आहे, शेतकऱ्यांचंही निश्चित आहे आणि त्यामुळे हा टॅक्स जेव्हा निश्चित झाला त्यावेळेला, आता टॅक्स जर निश्चित आहे तर मग जमीनदारांना तर काही अडचणच नाही राहिली आणि शेतकऱ्यांनाही अडचण नाही राहिली. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर स्थिरता आली. म्हणजे टॅक्स किती, खर्च किती हे आता कंपनीला समजायला लागलं आणि त्याच्यातून कंपनीच्या व्यवहारामध्ये स्थिरता आलेली दिसून येते. ही स्थिरता इथे दिसते. त्याचबरोबर ही व्यवस्था कमी खर्चाची होती. कारण की टॅक्स वसूल कोण करतो, जमीनदार. मग कंपनीला तिथे आपले नोकर ठेवण्याची गरज नव्हती, कारण की जमीनदारच टॅक्स वसूल करेल आणि तो आणून भरेल त्या कंपनीच्या खजिन्यामध्ये आणि त्यामुळे स्वाभाविकच कंपनीला आता टेन्शन नाही. कंपनीने सरळ सरळ जमीनदारांना जमिनी देऊन दिल्या आणि त्यामुळे जमीनदार तिथे टॅक्स वसूल करतो आणि कंपनीला तो आणून पे करतो. अशा पद्धतीने कंपनीच्या डोक्याला याचा ताप राहिला नाही महसूल वसूल करण्याचा आणि त्यांनी ती जबाबदारी जमीनदारांवर ढकलली या कायमधारा पद्धतीनुसार. या कायमधारा पद्धतीचे काय दोष होते ते थोडक्यात बघूया. जमीनदारांचे
तात्कालिक नुकसान झाले. कारण काय झालं की जमीनदारांवर सगळी जबाबदारी आली. आता टॅक्स वसूल करणे जमीनदारालाच करायचं होतं. हं? आणि उत्पादन नाही झालं तरीही टॅक्स निश्चित आहे, उत्पादनाशी त्याचा काही संबंध नव्हता. जास्त जर उत्पादन झालं तर तो जमीनदार ठेवेल आणि कमी उत्पादन झालं तर तो स्वतःच्या घरून जमीनदार जमीनदाराला तो टॅक्स भरावा लागत होता. म्हणजेच काय की उत्पादन कमी हो जास्त हो याच्याशी काहीही संबंध सरकारचा नव्हता. जर उत्पादन जास्त झालं तर ते तुम्ही ठेवा, पण कमी झालं तर स्वतःच्या घरून तो जमीनदाराला भरून द्यावा लागत होता. आणि त्यामुळे अनेक जमीनदारांच्या जमिनी या अक्षरशः निकाली निघाल्या, विकाव्या लागल्या त्या जमीनदारांना आणि टॅक्स भरावा लागला. अशा पद्धतीचं ते होतं. त्याच्यानंतर अनुपस्थित जमीनदार, जमीनदार हा काही जमिनीवर उपस्थित नव्हता. जमीन कुठे आहे? थेट खेड्यापाड्यांमध्ये हजारो एकर जमीन त्याच्या ताब्यात आहे, तो कुठे कुठे जाऊन बघणार, म्हणून तो काही तिथे नव्हता. तो शहराच्या जागी त्याने मोठी हवेली बांधलेली आहे, मोठा राजवाड्यासारखा असा हे बांधलेला आहे, प्रसाद बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो राहतो जमीनदार. आणि जमिनीवर तिकडे शेतकरी आहेत, ते कसतात बिचारे, काम करतात. आता हा जमीनदार डायरेक्ट तिथे जाऊन महसूल वसूल करायला उभा होऊन जातो. लष्कर सुद्धा ठेवण्याची जमीनदाराला मुभा होती आणि त्यामुळे स्वाभाविकच जोर जबरदस्तीने धाक दाखवून लष्कराची भीती दाखवून जमीनदार तिथून महसूल तर वसूल करीत होता, पण न्यायनिवाडा करण्यासाठी जमीनदार तिथे कधीही उपस्थित नव्हता. कारण जमीनदार हा शहराच्या ठिकाणी हवेली बांधून राहत होता आणि शेतकरी मात्र खेड्यापाड्यातून बिचारे तिकडे शेतांवर जगणारे असे असल्यामुळे ते तिकडे राहत होते आणि त्यामुळे जमीनदारांपर्यंत त्यांची पोहोच नव्हती. हा एक मोठा नुकसान याच्यामध्ये झालं. याच्यामध्ये शेतकऱ्यांची मात्र उपेक्षा झाली हे सुरुवातीलाच दिसून जाते. कारण जमिनीची मालकी कोणाची? तर जमीनदारांची. मग शेतकऱ्यांचं काय? मजुरासारखे ते काम करतात, नाही का? म्हणजे मजुरांचीच अवस्था होती ना शेतकऱ्यांची, कारण की मालकीच नाही ना त्यांची. मालकी शेतकऱ्यांची आहेच नाही, मालकी आहे जमीनदाराची. आणि म्हणून जमीनदारांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याचं मूल्यमापन करताना काही बाबी बघता येतात. रमेशचंद्र दत्त यांनी लिहून ठेवलेलं आहे की कायमधाऱ्याची पद्धती म्हणजे ब्रिटिशांनी भारतात केलेल्या कार्यापैकी सर्वात अधिक बुद्धिमत्तेचे कार्य होय. यामुळे येथील प्रजेच्या आर्थिक हितांचे रक्षण झाले, असे रमेशचंद्र दत्त यांनी लिहून ठेवलेलं आहे. की कायमधारा पद्धती आली आणि त्यामुळे असं म्हणता येईल की शेतकरी आणि जमीनदार यांच्यामध्ये टॅक्सचं प्रमाण ठरलं. जरी जमिनीचा मालक हा जमीनदार होता तरीही टॅक्सचं प्रमाण ठरलेलं असल्यामुळे जमीनदाराला आता जोर जबरदस्ती करता येत नव्हती. आणि त्यामुळे रमेशचंद्र दत्त यांनी असं म्हटलं की कायमधारा पद्धतीने भारतातील जी अर्थव्यवस्था होती ती मात्र आता सुधारेल असं त्यांना वाटत होतं किंवा त्याचं रक्षण होईल. होम्सने जे लिहिलं ते असं लिहिलं की तो म्हणतो ही पद्धती म्हणजे भयंकर चूक होती. म्हणजे होम्स असा म्हणतो. बघा, रमेशचंद्र दत्त वेगळ्या अर्थाने म्हणतात, होम्स हे वेगळ्या अर्थाने म्हणतात. होम्सने असं म्हटलं ही पद्धती म्हणजे भयंकर चूक होती, शेतकऱ्यांना काहीच फायदा घेता आला नाही. म्हणजे या पद्धतीचा, कायमधारा पद्धतीचा. जमीनदार कर भरायला असमर्थ ठरलेत तेव्हा त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आणि त्या विकण्यात आल्या किंवा लिलाव झाला त्याचा. अशा पद्धतीने ना जमीनदारांचा फायदा झाला ना शेतकऱ्यांचा फायदा झाला. फायदा जर झाला असेल तर तो फक्त आणि फक्त त्या कंपनीचा झाला. या अर्थाने कायमधारा पद्धतीकडे आपल्याला बघता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबतो.